बॉलिंग असो, बॅटिंग असो, फिल्डिंग असो, सर्व क्वालिटीचा दर्जा त्यांच्याकडे आहे. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला आवडेल. यस, म्हणजे चर्चा केली आपण तर बॅटिंग युनिट जर ग्रुप पाडपाडत टीमचं तितकं स्ट्रॉंग, बॉलिंग युनिट सुद्धा तितकं स्ट्रॉंग आहे. त्याचप्रमाणे आज जो खेळ अष्टभुजा स्पोर्ट्स टीमने केला आहे त्यांची सुद्धा कामगिरी उव्वळ आणि उत्तम दर्जाची राहिली आहे. आता हा जो कॉन्टेस्ट आहे, हा जो मुकाबला आहे ना, मित्र म्हण की महेश वर्सेस उमेश असं असेल, कारण की ऑलराऊंडर वर्सेस ऑलराऊंडर, बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये कोण ठरेल सर्वश्रेष्ठ हे पाहावं लागेल. चला, गेम इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. समालोचन पॅनल मधून बेस्ट ऑफ लक समलेले होते. सुरुवात पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला मिस्टर महेश भोईर. यावेळेस पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिळेल फक्त एक सिंगल धाव. यस, या शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली मेहनत करून चांगलं क्रिकेट खेळून मात्र इथे पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. जसं म्हटलं जाते ना कि दुनिया के सारे शौक फाले नहीं जाते और कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि सारे काम नसीब के भरोसे टाले भी तो नहीं जाते. क्या बात है. यावेळेस आपण पाहिलं या ठिकाणी तर तेज तरार हा चेंडू हाताळला होता. जणू काही वसई एक्सप्रेस धावली गेली की काय मैदानाच्या आतमध्ये. येस, डेफिनेटली आपण पाहिलं तर महेश भोईर आज आपण पाहिलं अक्षरशः त्याचा दिवस आहे आणि नक्कीच त्याने धुमाकूळ माजवले आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या बाहेर चेंडू जाईल. रेषा पार 4 धावांसाठी येतो हा चौकार. ते अंपायर नक्कीच तिथून रिव्ह्यूची डिमांड करतायत, कारण की हाईट साठी नक्कीच आपण पाहिलं तर इथे रिव्ह्यूची डिमांड केली आणि पाहावं लागेल. यस, डेफिनेटली आपण पाहिलं तर फलंदाज आपण पाहिले जी लाईन आहे त्या लाईनच्या भरपूर पुढे येताना पाहायला मिळाले. त्याच कारणामुळे जे बेनिफिट होतं नक्कीच ते गोलंदाजच्या खात्यामध्ये जाईल आणि नक्कीच फेअर डिलिव्हरी म्हणून जोर घोषित केली जाईल. असं वाटलं होतं की नक्कीच तो मनामध्ये एक डाऊट होता, तो क्लिअर केला. म्हणजे शंका निर्माण व्हायला नको, प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला नको, आणि ते मात्र चित्र आपण साफ आणि क्लिअर केले इथे. यावेळेस हलक्या हाताने जनरल पुश केलंय. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 6च्या घरामध्ये. पुश करो खुश रहो असं सुद्धा म्हणतात आणि ते केलंय. आत्ता पाहावं लागेल या षटकामध्ये 4 चेंडू 6 आलेत. 2 आहेत, कदाचित 2 मध्ये एक बिग हिट येणार आहे. हा चेंडू पाहावं लागेल. थोडस नियंत्रण मात्र चुकलं गेलं गोलंदाज महेशचं. उमेश आपण पाहिलं तर या सिच्युएशन मध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तर मी तर जेव्हा उमेशला पाहिलंय ना, व्हेरी डेंजरस. म्हणजे आतापर्यंत जितका पण मॅचेस पाहिल्या तो उमेशच्या आणि तितकाच घातक फलंदाजी करत असतो. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहिला सिंगल ने मात्र आपण पाहिला स्ट्राईक रोटेट केली जाते. कदाचित आपण पहिले एक स्ट्रॅटर्जी महेशच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. गेम प्लॅनिंग आहे, कारण की एक जर गोलंदाजाला आपण खेळून काढलं तर 2 गोलंदाज टार्गेट केलं जाऊ शकतंय. त्यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी कल्पेशनं केला होता, परंतु आपण पाहिलं तर यावेळेस झेलच्या सर्वमध्ये मात्र बाद होईल कल्पेश परेड. चांबडी चमकते उन्हात
थँक्यू डीजे. तांबडी आठ. चांबडी चमकते उन्हात. 8 धावा आहेत. आठ म्हटलं तर कोणाला मिळेल विजयाची वाट पाहूया. समीर बॉलिंग ट्रॅकवर. उमेश साडीवरती ज्या वेळेला उमेशचा फटका जणू काही 440 वॉटचा हा झटका. मोठा षटकार. बिग धन्यवाद डीजे. उमेश तो सब कुछ मुमकिन है आय ग्रुप भाटपाडा टीम म्हणत असेल आणि तेच त्याने आतापर्यंत दर्शवलंय. ओ या वेळेला मात्र उल्लेख केला होता डीजेने डॉन आणि उमेश मोडू शकतो डॉन. षटकार सलगचा दुसरा. आणि नक्कीच आपण पाहिलं तर या क्षणाला मी जी चर्चा करत होतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये उमेश इज अ व्हेरी डेंजरस प्लेअर. जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळताना पाहिलंय आणि तो डेंजर रूप मात्र त्याने धारण केलंय. भरपूर भरपूर काही आता मात्र या दोन फटक्याने संकेत पाठवलेत खेम्यामध्ये नौपाड्या टीमच्या. तिसरा पाटलांचा बरात बैलगाडा आणि आता केला इथे मोठा 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 उमेश राणा. ठोकला सलगचा तिसरा षटकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. कडक बैटिंग मैदान इर्शाद मध्ये जयेश. तोड़ भी रहे और छोड़ भी रहे क्योंकि तोड़ रहे गेंदों को और छोड़ रहे बाउंड्री के बाहर. 6 रनों के लिए 3 गेंदों में 3 बड़ी हिटें जो लगाई है. जैसे कि अब गेंदबाज को है ना दिन में तारे दिखाई देंगे ऐसे गेंद बल्लेबाजी कर रहे हैं. फुलटास आहे. तोडलंय फोडलंय या चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर नेऊन सोडलाय. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अग्रेशन दर्शवलं गेलंय आणि बॅकफुटला मात्र समीर या गोलंदाजाला मात्र नक्की या षटकामध्ये नेऊन ठेवलंय. थँक्यू डीजे. आता थोडीशी धगधग वाढली आहे. का वाढली आहे? 4 चेंडूमध्ये 4 षटकार आले आहेत. कदाचित आज इतिहासाच्या पानावर आणि नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या रेकॉर्डवर आणखीन एक नाव कोरलं जाईल का? तर तो इथे पाहावं लागणार आहे. हा चेंडू मात्र नक्कीच शरीराला स्पर्श करून डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळाला समीरना. मात्र इथे नक्कीच थोडस आपल्या बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं त्याचा फायदा मिळाला. फुलटास आहे इथे. चांगला फटका चांगला प्रहार आणि आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. या वेळेला अक्षरशः तहसमस माजवत असताना उमेश परेड नावाचा हा विध्वंसक फलंदाज पाहिला आपण तर इथूनच षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहतोय 37 धावा 1 आघाडीच्या मोबदल्यात. महागडं षटक हे पाहायला मिळालं मिस्टर समीर बुडकुन या गोलंदाजाचं.
त्यावेळेस आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक मध्ये बॅटर होता तो म्हणजेच रुपेश. तर 22च्या सुरूमध्ये एक ही सिंगल धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38-38 आकड्यावरती. तिसरं षटक विशालच्या माध्यमातून. हॅलो यावेळेस अति वेगानं महेश भोईर पुढे सरसावला होता ऑन साईडला. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा मिळतात आणि 2 टीमची धावसंख्या झाली आहे ती 40 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागचा सीझन जर आपण पाहिला तर एक सायकल देखील उमेश या नावावरती आपल्याला पाहायला मिळाले बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये. स्वीट शीटचा फटका सक्सेसफुल होताना निश्चितच पाहायला मिळतोय. आणि निश्चितच या ठिकाणी बिमरचा देखील पंचाने इशारा दिलाय. फिल्डिंग पोझिशन फिल्डिंग करणाऱ्या टीम निश्चितच या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. राजा संग्राम बैलांची जोडी पळत एक नंबर. त्याचा मालक हाय प्रेमळ त्याचं एससीटीचा नो बॉल. कारण की ज्याप्रमाणे जागेवर हा शॉट अटेम्प्ट केला आणि हाईट भरपूर कमरेच्या वर होती आणि त्याच कारणामुळे नो बॉल आणि फ्री हिटचा चेंडू असेल. हो यावेळेस मात्र क्विकर वनचा वापर केला जातोय. नक्कीच थोडासा आपण पाहिला तर शरीराला आघात करणारा म्हणजे थोडासा जोखीम भरा फटका होता. कदाचित जास्त इथे इजा होण्याची दाट शक्यता होती परंतु तो चेंडू मात्र खेळून काढला उमेशनं. आता पाहिला आपण तर उमेश 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 नाव मात्र या मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ मात्र माजवत आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं या इनिंग मध्ये त्याच्या बॅटीचा मात्र नक्कीच जिथून जोर पाहायला मिळतोय. दमदार फलंदाजी होताना पाहायला मिळते. धावफलक षटकाराने 53च्या घरामध्ये. आणि या ठिकाणी आपण जयेश पाहिलं तर 12 बॉल मध्ये तब्बल 44 धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर उमेश परेड. इथे हवेत आहे चेंडू. कदाचित मात्र आपण बघू चान्स मिळतोय आणि मात्र आपण पाहिला तर इथे एक चांगल्या खेळीचा मात्र अंत होताना पाहायला मिळतोय. आणि उमेश मात्र जवळजवळ कदाचित असं वाटलं की या स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू बनेल जो अर्धशतक कंप्लीट करेल परंतु तसं न होता 13 चेंडू 44 धावा आणि एक विध्वंसक घातक आणि एक व्हेरी डेंजरस खेळ करून मात्र परताना पाहायला मिळाला. परंतु जाता जाता ज्याने आपली जी कार्य होतं ते अतिशय योग्य रीतीने कंप्लीट केलं आणि आपल्या टीमला एक अशा लेवलवर नेऊन ठेवलंय की नक्कीच एक चांगला धावफलक मात्र इथून शोभन जरूर दिसतोय पहिल्या या इनिंग मध्ये आतापर्यंत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर उमेश परेड या खेळाडूला जरा रेकॉर्ड जर विचार करायचा झाला तर 19 चेंडू मध्ये 94 धावा सातविलीच्या मैदानावर आपण त्याच्या बॅटमधून पाहिल्या. तशाच प्रकारची खेळ याही मैदानावर पाहायला मिळाली. इथे पाहायला मिळाले की विजय स्टेप आउट करून खेळण्याचे प्रयत्न होते परंतु विशाल न पाहिला पण तर थोडस कमबॅक का होईना मात्र करून दिलं आपल्या टीमसाठी. शेवटच्या काही 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर विकेट मिळवून दिले परंतु जेव्हा आपण पहिले विकेट मिळाले तर पूर्वी फलकावर 53 धावा ह्या सुद्धा पाहायला मिळाल्या. थोडस मी विनंती करेन की थोडं लवकर खेळा स्पीड सेटअप करून घ्या कारण की नक्कीच 3 षटक परंतु अंधार लवकर पडतो. डेफिनेटली आपण पाहिलं तर
हायलाईट आपण पाहणार आहोत. 44 धावा 13 चेंडूमध्ये 44 धावा. उमेश परेड मॅग्निफिसंट बॅटिंग आपण पाहिली आहे. काय मी चर्चा केली होती मॅचच्या पहिल्या चेंडू पडण्याच्या आधी उमेशच्या खेळाची, कारण की जी खेळ मला अजून आठवतीये जवळजवळ एचडीएलचं मैदान होतं आणि त्या मैदानावर जेव्हा शेवटच्या मॅच मध्ये खेळला होता ना उमेश, 50 त्यांनी कंप्लीट केली होती. तेव्हाच तर बघितलं की शेवटच्या मॅच मध्ये खेळला होता सातेलीच्या मैदानावर, लगभग 94 धावा केल्या होता. आणि तेच आठवलं की आज पुन्हा एकदा शेवटच्या मॅच मध्ये आहे आणि तशीच एक विध्वंसक खेळ आणि येताना पाहायला मिळाली. 13 चेंडू 44 धावा, सावतुंग षटकार, एक चौकार, स्ट्राईक रेट पाहिला 338. काय मॅग्निफिसंट कम्मालीची बॅटिंग. परंतु आपण बघितल्या इथे एका बाजूने झालेल्या आहेत धावा 53. पण ही क्रिकेट आहे मित्रांनो, कदाचित एका बाजूने 53 झाल्या तर 54 का होऊ शकत नाहीयेत. क्रिकेट म्हणून ओळखला जातो अनिश्चितांचा खेळ आणि तशी धमक आणि तसे खेळाडू सुद्धा आहेत या टीम कडे. विसरून चालणार नाही. महेश भोर सारखा खेळाडू आज दिवस त्याचा आहे. दुसऱ्या बाजूने समीर बॉलिंग ट्रॅकवर. रुपेश पहिलाच बॉल हवेत आहे. खेळाडू आले झेल खाली आणि मात्र इथे जरूर विकेट मिळवली. पहिलीच बॉलवर पहिली विकेट आणि ती मात्र आपण पाहिली तर रुपेशच्या खात्यामध्ये. जैसा म्हटलं जाते ना कि जो मंजिल को पाने की चाह रखते हैं वही तो लोग नामुमकिन काम कर देते हैं, क्योंकि वही तो लोग होते हैं जो पानी पर भी पत्थर के पुल बांध दिया करते हैं. अशक्य असं काही नाही आहे, परंतु त्या अशक्य मध्ये दडलेलं आहे शक्य, ते करून दाखवावं लागेल. फलंदाज आलेले आहेत निमेश महेश सगळ्यांकडे आणि नक्कीच आता निमेशला इथून आपल्या टीमचा बेडा सांभाळायचा आहे. हा चेंडू पाहिला आपण पडल्यानंतर खाली राहतोय आणि एक समांतर रेषेमध्ये जाताना पाहायला मिळतोय. काय म्हणतोय विजय, ज्याप्रमाणे आपण बघितलं की समीरची विकेट आली आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर पहिलं षटक किती महत्वपूर्ण असणार आहे या 54 धावा चेस करताना. तर पहिल्या षटकामध्ये 15 ते 16 जरी धावा आल्या तरी एक पुढच्या ओव्हरमध्ये आणखी काही धावा आल्या तर शेवटपर्यंत मॅच जाऊ शकतो. जयेश डेफिनेटली पहिल्या षटका म्हणजे धावा हव्या आहेत. इथे पाहिला आपण तर जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, लेगवरचा चेंडू होता, धाव मात्र एक मिळाली, चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाले. ऊर्जा संचार झालाय. पहा एक खेळाडू जर चांगला खेळ करतोय ना की त्याचा ऊर्जा संचार पूर्ण टीम मध्ये होतोय आणि अशा सिच्युएशन मध्ये जर आपण पाहिलं तर चांगलं केलं का मग तो आत्मविश्वास डबल होतो आणि जी आपण पाहिलं क्रिकेट खेळण्याची जी मजा असते ती काही वेगळी होते आणि तेच पाहायला मिळते. आता इथून डबल एनर्जी मात्रची एक एनर्जी देणारी आपण पारी उमेशची पाहिली आणि त्या एनर्जीचा मात्र फायदा पूर्ण टीमला होताना पाहायला मिळतोय. महेश साठी हा चेंडू पाहायला मिळाला, बॅकफुटला वेट केलं, कट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. हा डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय. धाव फलक स्थिर आहे 1. म्हणजे जेव्हा आपण विश्लेषण करायचं झालं ना तर महेश गोलंदाजी करत होता तेव्हा सुद्धा आपण पाहिलं की इकॉनॉमीने गोलंदाजी करत होती, धावा कमी आल्या होत्या, परंतु त्यानंतर थोडंसं गेअर चेंज केला. तसं गेअर चेंज करायला हवा. सरवड्याच्या साईने फटका आहे चांगला, खेळाडू होते तिथे परंतु त्यांच्या माध्यमातून हा कॅच कलेक्ट झाला नाहीये आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तरी इथे एक धाव मात्र इथून कंप्लीट केली जाते. धाव फलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 2 स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न करताना निमेश पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थ्रो येतोय, फ्लाइट जरूर आला परंतु थोडासा उशीर झाला. तत्पूर्वी धाव मात्र जरूर मिळवल्या जातील. 2 धाव फलकाचा आकार पाहिला आपण तर 4 1 गडी बाद 4. आता पाहिलं आपण तर जवळजवळ 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. विजय पहिल्या षटकामध्ये फक्त आलेले आहेत 4. आता जर सरासरीमध्ये यायचं असेल तर काय करावं लागेल दुसऱ्या षटकामध्ये. निश्चितच यावेळेस मात्र जो खेळ
या ठिकाणी उमेश परेडने केला तोच खेळ करावा लागेल. पहिल्या ज्यावेळेस उमेश बॅटिंग करत होता त्यावेळेस महेश भोईरची चांगली ओव्हर होती, थोडासा शांत राहिला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जो आक्रमक रूप ज्याने धारण केला तोच रूप धारण करावा लागेल आणि तेच ऐकलं या ठिकाणी महेश भोईरनं आणि ठोकलाय हा षटकार. आणि जी चर्चा करत होतो कारण की एका खेळाडूला मात्र जोखीम पत्करावं लागेल, कारण की इथे विकेट ठेवून फायदा नाही, कारण की नक्कीच मॅच जिंकायचा असेल तर जोखीमच स्वीकारायला लागेल आणि तो स्वीकारला. आता मिस टायमिंग झालाय, रुपेश आहेत आणि विकेट मिळवली, महेशची विकेट. आज मात्र ज्याचा दिवस होता त्या खेळाडूला केलंय बाद. इथे पाहिलं आपण तर अष्टभुजा लवपड्या टीम बॅकफुटला या षटकामध्ये, कारण की मोठी विकेट आपण पाहिली. रन मशीन इज आउट. महेश भोईर आजचा दिवस मात्र पूर्ण दिवसामध्ये खेळ मात्र भरदार राहिलाय, परंतु या मॅच मध्ये त्याच्याकडून जास्त अपेक्षा असताना एक षटकाराच्या व्यतिरिक्त जास्त काही करता आलं नाहीये आणि त्यामुळे अष्टभुजा टीम मात्र अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश येताना पाहायला मिळतात. 10 चेंडू 44 धावा. असं नाही की इथे मॅच फिनिश झालाय. या षटकामध्ये नक्कीच 2-3 मोठे फटके मॅच मध्ये यू टर्न येऊ शकतोय. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, हवाई हल्ला, परंतु तिथे कल्पेश आहेत आणि कल्पेश सुद्धा आपल्या सुंदर अंदाजामध्ये कॅच कलेक्ट करत असताना पाहायला मिळतात. आणि इथे ज्याप्रमाणे सलगचा या षटकामध्ये दुसरा झटका दिला आणि या झटक्याने मात्र आपण पाहिलं तर अडचण मोठी होताना पाहायला मिळते. अष्टभुजा टीम बॅकफुटला इथे जाताना पाहायला मिळते. झुकेगा नहीं साला. येणारे जे पाहायला मिळाले जितेश येताना पाहायला मिळाले. उमेश याचा जर विचार करायचा झाला तर 2 सायकल ज्याने आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये ॲज अ मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात प्राप्त केले आहेत. म्हणजेच मागचं वर्ष सातिवलीच्या मैदानावर नक्कीच ज्याने ती एक सायकल मिळवली होती आणि NCC नारंगीच्या मैदानावर सुद्धा आपण बघितलं एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळत असताना तिथे सुद्धा आकर्षक अशी सायकल त्याने नक्कीच प्राप्त केली होती आणि ती भूमिका आज मात्र पुन्हा एकदा इथे दर्शवले. शेवटी चेंडू होता, बॅकफुटला गेली, पोझिशन मध्ये आली, चेंडूची पाहणी केली, पिक केलं आणि चेंडूला पाहिलं आपण डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे झालेलं 6 धावांचा फटका. जितेश इथे मात्र आपण पाहतो मॅच मध्ये लढाई ही करत असताना पाहायला मिळतोय. इथे मॅच संपलेली नाहीये, 8 अजून चेंडू आहेत, 42 धावा. हेलिकॉप्टर मनगटे फटका, इथे विकास आहेत, चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चितोयस आपण पाहिलं तर बॅकअप म्हणून खेळाडू होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली आहे. धाव फलक आपण पाहिलं तर 34 धावा हव्या आहेत 6 चेंडू मध्ये. 20 धावा झालेल्या आहेत म्हणजे 6 चेंडू मध्ये 34 धावा हव्या आहेत. बघायला गेलो ना त्याच्यावर डायरेक्ट मी ते बोलून
20 धावा झालेल्या, 34 धावा अजून हव्या आहेत 6 चेंडूमध्ये. हवेत फटका खेळला जातोय गॅप मध्ये कदाचित, आणि महत्वपूर्ण आपण पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळतोय. तर इथे जस्ट अजून सुद्धा मॅच आहे, परंतु 5 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील. हा जरूर, जी खेळी आपण उमेश कडून बघितली होती ना, कदाचित तशी ही खेळी ते निमेश खेळतोय तर डेफिनेटली मॅच 5 मध्ये 30 म्हणजे 5 उत्तुंग षटकार. आता तोच एक पर्याय राहिला या मॅचला जिंकण्याचा. येऊ शकतात की नाही, मला वाटलं येतील पण नाही यायला. तिलकी धडकणे मात्र तेज झाले असते जर हा षटकार आला असता, परंतु तसं न होता कॅच पकडली आहे, विजयच्या खात्यामध्ये विकेट. आणि इथूनच आपण पाहिली आहे तर आता अष्टभुजा लहूपाडा टीम मॅच मध्ये मागे गेली आहे. रूपाईनं देखना हो, हा चेंडू पाहावं लागेल. नो बॉलचा इशारा येतोय आणि नो बॉलवर आपण पाहिलं तर 2 धावा मात्र मिळते, प्लस म्हणजे 3 धावा असतील ज्या बोनसच्या स्वरूपात मात्र मिळतील. कालचा दिवस आपण पाहिला तर जो गाजवला आपण पाहिला होता आशिष या खेळाडूने, कालचा दिवस विक्रांत या खेळाडूने गाजवला. त्याचप्रमाणे आपण बघितलं की आजचा दिवस मात्र आपण पाहिला तर गाजवलाय डेफिनेटली. आपण पाहिलं तर उमेशनं, आय ग्रुप भाटपाडा टीमनं, आणि डेफिनेटली 4 मध्ये 27 धावा ज्या इथून करायच्या आहेत, परंतु त्या अशक्य दिसत आहेत. हा डॉट चेंडू आहे आणि इथून आता मात्र ज्या प्रकारे चर्चा करतोय ना आपण विजय, की विजयाचा सुगंध जो दरवळताना पाहायला मिळतोय आणि तो विजयाचा सुगंध दरवळलाय. आणि नक्कीच हॅलो 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 तर तो विजयाचा सुगंध दरवळत असताना नक्कीच इथे मात्र दिसून येईल. नक्कीच प्रयत्न चांगला केला होता कॅच पर्यंत पोहोचण्याचा, परंतु कॅच कलेक्ट झाला नाहीये. आता 2 चेंडू असतील आणि जवळजवळ 26 धावा या करायच्या असतील मॅच जिंकण्यासाठी, आणि ते अशक्य आहेत. नो बॉल, कदाचित इथे कमी धावा असत्या ना तर मग भरपूर बोनस मध्ये पॉइंट दिले होते इथे विजयने. कदाचित या धावा जर कमी असत्या तर, परंतु असत्या जर आणि तर या गोष्टी अशा गोष्टी ज्यावेळेस जे आपल्या अकाउंट मध्ये पैसा असतो ना त्याच वेळेस होतात, पण तो कुठल्याही पद्धतीने खर्च केला जातो. फ्री माइंडने मात्र खर्च होताना पाहायला मिळाला. विकेट कदाचित मिळेल आणि मिळते, परंतु नो बॉल होता आणि फ्री हिट होता. थोडंसं सुद्धा आपण बघितलं की फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याचमुळे आपण पाहिलं की विकेटची ती संधी होती, परंतु ती संधी आपण बघितलं कॅच पकडल्यानंतर सुद्धा कंप्लीट होणार नाही, कारण की फ्री हिटचा चेंडूवर विकेट कॅचच्या साईडने मिळत नाही. हो, व्हॉट अ शॉट, सरळ बॅटच्या साईडने चांगला होता, परंतु कदाचित आपण बघितलं की विजयच्या खात्यामध्ये 1 विकेट आली असती, कॅच पकडली असती तर, परंतु नक्कीच तसं काही घडलं नाहीये. आणि चौकार जरूर आला, परंतु मॅच मात्र जिंकली आहे. आई ग्रुप भाटपाडा टीमनं आजचा दिवस मात्र अभिराज्य गाजवलाय आणि खूप चांगला खेळ मात्र आई ग्रुप भाटपाडा टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला आणि या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये येताना पाहायला मिळाला.